हॅलो, मी अश्विनी भोईर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापूर. चला, तर आता आमची एंट्री झाली आहे कोल्हापूरमध्ये. आमची ट्रेन आली आहे कोल्हापूरमध्ये आणि इथे आल्यानंतर आम्ही लगेचच कोल्हापूर स्टेशन जे शाहू महाराजांनी बांधलेलं आहे त्या काळात, आणि इथे आम्ही रूम वगैरे घेऊन दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे एका हॉटेलमध्ये, आणि इथली कोल्हापूरची मिसळपाव हे खूपच फेमस आहे. आम्ही एका ठिकाणी मिसळ घेतली, खूपच छान आणि टेस्टी होती. त्यानंतर घेतला गरमागरम चहा आणि आमची सुरुवात झाली ही नवीन दिवसाला, नवीन सुरुवातीला. चला, तर आपण आज जाणार आहोत ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. चला तर फ्रेंड, चला तर आम्ही निघालो ज्योतिबाच्या दर्शनाला. सकाळी सकाळी मॉर्निंगला खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं, आणि आम्ही लवकरच ज्योतिबाच्या दर्शनाला जात होतो कारण की गर्दी कमी भेटेल यासाठी. आम्ही एक तवेरा गाडी बुक केली होती. आम्हाला सकाळी 6 वाजता निघायचं होतं कारण की भरपूर प्लेसला आम्हाला जायचं होतं दर्शनाला, पण आम्हाला लेट झालं आणि आम्ही निघालो फायनली 8 वाजता. म्हणजे 2 तास आम्हाला लेट झालं. त्यानंतर पहिलं आम्ही विजिट केलं, हे ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि खूप छान प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. मी मंदिरात जवळजवळ 10 वर्षांनी आली होती, जेव्हा माझा मुलगा हा 8-9 महिन्याचा होता. त्याच्यानंतर 10 वर्षांनी माझं परत इथे येणं झालं आणि खूप छान वाटलं होतं. त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. देवाचं दर्शन झालं. आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आलो होतो. तो खूप छान आणि प्रसन्न वाटलं. त्यानंतर गेलो आम्ही पन्हाळगड बघण्यासाठी. पन्हाळगड पण खूप छान आहे, मस्त आहे. इथले धान्याचे कोठार खूप छान छान बांधलेलं आहे त्या काळामध्ये. जुन्या ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत ते बघायला खूप छान वाटतं. आम्ही पन्हाळगडावर एक छान फॅमिली फोटो काढून घेतला, ग्रुप फोटो काढून घेतला. त्यानंतर आम्ही इकडे दिली होती ऑर्डर, जेवणाची ऑर्डर ह्या मावशींना दिली होती. पन्हाळगडावर इथे भाजी, भाकरी, झुणका, वांग्याची भाजी, मसूरची, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. तुम्हाला पाहिजे असेल तर पहिले आधी ऑर्डर द्या आणि मग पन्हाळगड फिरायला जा. खूप छान आहे इथे. आम्ही ऑर्डर देऊन मग आम्ही गेलो होतो फिरायला पन्हाळगड. त्यानंतर आम्ही आलो तर इथे भाकरी चालू होत्या आणि अर्ध स्वयंपाक हा झाला होता, जेवण रेडी होतं. तर आम्ही आता थोड्या वेळातच बसणार होतो. एकदम घरगुती अशी टेस्ट होती जेवणाला. जेवण पण खूप छान होतं. तुम्ही कधी आलात पन्हाळगडावर तर इथे नक्की विजिट करा. हे बघा, झुणका भाकर होतं, वांग्याची भाजी, मसूरची भाजी, दही, राईस, सगळे आयटम होते. खूप छान आणि टेस्टी असं जेवण होतं, घरगुती. दुर्ग समर्थ नाश्ता सेंटर असं नाव आहे. पन्हाळगडाच्या एकदम बाजूलाच आहे. नक्की तुम्ही इथे विजिट करा.
त्यानंतर पुढे एक स्टॉल लावलेला होता, तिथे मी बघायला गेले तर काय खूप छान छान अशा मूर्त्या होत्या. शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, वाघनखे, बाळूमामाची मूर्ती खूप छान आणि सुबक होती. हे पन्हाळगडाच्या बाजूलाच आहे हा स्टॉल. तुम्ही कधी आलात तर नक्की ते व्हिजिट करा. मी त्यांचा कार्ड पण घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला नंबर वगैरे पाठवेल. त्याच्यानंतर इथे बाजूलाच मसाले, ताक, चिंचाच्या गोळ्या हे सगळं बघून अक्षरशः शाळेचीच आठवण आली. खूप छान अशी ट्रिप झाली. त्यानंतर आम्ही निघालो आदमापूरला, बाळूमामाचं जे स्थान आहे तिथे. इथे गेलो तर काय घोंगड्या वगैरे होत्या, खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाइम असं बघितलं, घोंगड्या वगैरे होत्या विकायला. त्यानंतर इथे जास्त काही गर्दी नव्हती. मंदिर पण खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. हे आहे बाळूमामाचं मंदिर आदमापूरला, कोल्हापूरमध्ये. त्यानंतर मी एक छोटीशी घोंगडी घेतली, एक बाळूमामाची आठवण म्हणून. आणि त्यानंतर आम्ही गेलो इथे गगनगिरी मठ बघण्यासाठी. इथे खूप छान फिरायला वगैरे आहे. इथे तुम्ही आलात तर वेळ काढूनच या, 2 तास तरी लागतो हा मठ फिरायला. इथे पोरांना खेळायला सगळं काही आहे, जसं काही ट्रेन आहे, गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, भुलभुलैया आहे, भूताचा बंगला आहे. खूप छान छान गोष्टी आहेत इथे बघायला. गार्डन पण खूप छान आणि मस्त आहे. तसंच इथे प्रत्येक प्लेसवर गार्डनच्या ठिकाणी मूर्त्या ठेवलेल्या आहेत. खूप छान आकर्षित आहेत त्या मूर्त्या. त्यानंतर इथे पुढे गेल्यावर एक होती टॉय ट्रेन. त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो. खूप छान वाटलं ट्रेनमध्ये बसून. लहानपणाचीच आठवण झाली. आतमध्ये पण त्यांनी पूर्ण डेकोरेट केलेलं होतं. इथे हे गार्डन सुद्धा होतं. त्याच्यानंतर इथे एक स्विमिंग पूल सुद्धा होतं पोरांना खेळण्यासाठी. आणि आतमध्येच त्यांनी सिटी सुद्धा दाखवली होती. खूप छान अशी सिटी होती. हे इथे बोटिंग होतं. पोरं इथे बोटिंग करत होते. इथे पोरांना खेळायला बोटिंग सुद्धा होती. पोरांनी खूप एन्जॉय केलं, अगदी मनासारखं खेळून घेतलं. त्यानंतर आम्ही इथे थोडे फोटो वगैरे काढले. आणि नंतर आम्ही गेलो, दत्ताचं स्थान आहे तिथे नरसोबावाडीला. रात्री थोडा उशीरच झाला होता आम्हाला जायला. जाताना मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात दुकानं वगैरे होती. दुकानं बघत बघत आम्ही पुढे जात होतो. इथे आम्हाला खेळण्याच्या काही वस्तू भेटल्या, गाडी, लाकडी खेळण्याच्या वस्तू, गाड्या वगैरे दिसल्या. जसं जसं पुढे पुढे जात होतो तसं तसे छान छान दुकाने आम्हाला दिसत होती. थंडी असल्यामुळे त्यानंतर वगैरे स्वेटर. त्याच्यानंतर दत्ताचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर हा सकाळी दुसऱ्या दिवशी आमचं
देवीचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं, अंबाबाईचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं, म्हणून आम्ही सकाळीच लवकर उठून कोल्हापूरला मंदिरात गेलो. छान छान गजरे वगैरे होते आणि थोडा लेट झाल्यामुळे गर्दी पण थोडी वाढली होती आणि मार्गशीर्ष महिना चालू होता. खूप छान छान फुलं वगैरे होती. कमळाचं फूल तर खूप छान होतं. मी देवीसाठी ओटी घेतली आणि हार घेतला आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. तर दर्शनाच्या इथे पण खूप लाईन होती, खूप रांगा होत्या. मग थोड्या वेळाने त्यांनी महिलांना पुढे घेतलं आणि आम्ही पटापट पुढे गेलो दर्शनासाठी. आणि अशा प्रकारे आम्हाला अर्धा तास लागला देवीच्या इथे गाभाऱ्यात येण्यासाठी. आणि तिथे फोटो अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी फोटो काढले नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, थोडं फोटोशूट केलं, फोटो काढले छान छान मस्तपैकी. आणि दर्शन वगैरे झाल्यावर आम्हाला खूप लागली होती भूक. मग आम्ही गेलो तिथे जवळच असलेला आप्पेचं स्टॉल होता, आप्पे खायला गेलो होतो. आम्हाला लेट झाल्यामुळे ते थोडं संपत आलेलं होतं, तरी पण आम्ही 2 प्लेट घेतल्या तिथे. त्यानंतर आम्ही नाश्ता करून मस्तपैकी गेलो चप्पल घेण्यासाठी, कोल्हापुरी फेमस चप्पल घ्यायला. तिथे भरपूर शॉप होते, कोल्हापुरी शॉप, आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. फायनली आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिथे चप्पल घेतली. 500, 800, लहान मुलांचे असतील तर 250, 300, 400 असं घेऊ तसा रेट आहे. आणि आता इथे आमची झाली शॉपिंग. आम्हाला लागली होती भूक, म्हणून आम्ही गेलो तिथल्या फेमस असल्या हॉटेलला तांबडा पांढरा रस्सा घेण्यासाठी. मी घेतलं होतं सुका चिकन थाली घेतली होती, तांबडा पांढरा रस्सा, आणि खूप टेस्टी होतं, खूप छान होतं जेवण. असं कोल्हापूरला आलात तर कृष्ण हॉटेलला जा, तिथले फेमस असं हॉटेल आहे. आणि ते खाऊन आम्ही नंतर गेलो रंकाळा तलाव फिरायला. हा तलाव पण खूप फेमस आहे, मंदिराच्या जवळच आहे. इथे तुम्ही आलात तर नक्की विजिट करा. आमचे ट्रेनला थोडा टाइम होता, त्याच्यामुळे आम्ही इथे थोडा टाइमपास केला, रील शूट केले. त्यानंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो. बॅग पॅकिंग वगैरे आधीच झाली होती. आणि फायनली आम्ही कोल्हापूरला त्या हॉटेलला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. ओके, बाय गाईज. तर पुन्हा एकदा भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. ओके, बाय.